तर नमस्कार मंडळी, नमस्कार मित्र. बघा, काल 25/5/2026 अचानक वाऱ्यासह विजांसह अचानक पाऊस आलेला आहे. अवकाळी पाऊस म्हटलं तरी चालेल. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसामुळे, वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेचे झाडं पडलेले आहे. खूप जणांचं नुकसान झालेलं आहे अचानक पावसामुळे, आणि काहींच्या घरावरचे पत्रे सुद्धा उडालेले आहे. तर मी व्हिडिओ असं बनवला आहे की माझ्याही घरचे पत्रे उडाले म्हणजे उचकले होते. तर मला एवढं सांगणं आहे, अचानक पाऊस आल्यानंतर काहीच करू शकत नाही माणूस. तर निसर्गाच्या पुढं काहीच चालत नाही माणसाचं. तर खूप जणांचं नुकसान झालंय. तर खूप वाईट वाटत आहे. असं नव्हतं व्हायला पाहिजे. पाऊस जरी आला त्यामध्ये शेतकऱ्याचंही खूप नुकसान झालेलं आहे. अचानक कुठं शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. आता कुणाचे कांदे काढायचं काम चालू आहे, कुणाचं नांगरटीचं काम चालू आहे. तर याच्यामध्ये शेतकऱ्याचं जास्त मोठा नुकसान झालेलं आहे. तर असं नव्हतं व्हायला पाहिजे. आणि पावसाची आत्ता तर सध्या गरज नसल्यामुळे अचानक मध्ये आहे अवकाळी पाऊस पडत आहे. आणि काल काही ठिकाणी गारांचा बी पाऊस झाला. आमच्याकडेही थोडाफार गारांचा बी पाऊस झाला. सुरुवातीला गारांचा पाऊस झाला थोडासा, नंतर पुन्हा जोराचा पाऊस झाला. वादळी चक्र सहगट असा जोरात पाऊस झालेला आहे मित्र. छत्रपती संभाजीनगरकडे बऱ्याच ठिकाणी MIDC मध्ये, वाळूज परिसरामध्ये, रांजणगाव त्या परिसरामध्ये मी बघितलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाचं नुकसान झालेलं आहे. तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं, प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्र. असं व्हायला नव्हतं पाहिजे. आता मी तर माझ्या ड्युटीवर असतो मित्र. तर मलाही त्याच्या सगळ्या वेदना कळतात. त्यामुळं मी थोडंसं मनाला कुठं दुःख झालं आहे. कारण माझे स्वतःचे घराचे पत्रे उडाले होते. तर मी ड्युटीवर असताना आता नाईलाज आहे माझा मित्र. तर काय करू शकत आहे. आणि माझ्या ड्युटीपासून माझं घर खूप दूर असल्यामुळं मला काय जाणं शक्य होत नव्हतं. तर मी घरचा माझा व्हिडिओ नाही काढला आहे मित्र, पण माझ्या वेदना मी तुमच्या समोर मांडलेल्या आहे. थोडंसं मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करायला काही चुकला असेल तर माफी असावी. आणि कमेंट करून नक्की सांगा मित्र, कुठं कुठं तुमच्या गावामध्ये पाऊस झालेला आहे. तर मी माझ्या एका मित्राला असंच थोडंसं ऑनलाईनमध्ये बोलत होतो. तर ते म्हणे आमच्या गावाकडे का पाऊस नाही आला, फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज MIDC काही मोजक्या ठिकाणी असा एक दाबाचा पट्टा झाला होता, कमी दाबाचा पट्टा. त्या ठिकाणी पट्ट्यामध्ये पाऊस झालेला आहे खूप जास्त, आणि त्या पट्ट्यामध्ये बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे मित्र. तर असं नव्हतं व्हायला पाहिजे. तर चला मित्र, अशीच नवीन माहितीसाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. चला.